नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. तर आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर आज श्रावण महिन्याची सुरुवात झालेली असल्यामुळे आज काही विशेष सेवा केल्या. सर्वात आधी काल जी पूजा मांडलेली होती ती सर्व उचलून घेतली. काल दीप अमावस्या होती. दीप अमावस्येला आपण आपल्या घरातील सर्व दिव्यांचे पूजन करत असतो, त्यांची आरती करत असतो. तर काल मांडलेली ही पूजा आता उचलून घेणार आहे आणि या जागेवरती आजची श्रावण महिन्याची पूजा करणार आहे. सर्वात आधी दिवसाची सुरुवात ही आपण आपल्या उंबरठा पूजनानेच करत असतो. तर तुम्ही बघितलं असेल, मी सर्वात आधी उंबरठा पूजन केलेलं आहे. उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात. हळदीमध्ये नकारात्मक शक्ती दूर ठेवण्याची ताकद असते. म्हणून आपण नियमित आपल्या घराच्या उंबरठ्यावर, आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे अवश्य करावे. आपल्याला जर रोज शक्य नसेल तर आपण पौर्णिमा, अमावस्या या दिवशी आवर्जून करावे. आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्ग व मानवाचं नातं सातत्याने जपण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आपल्या दररोजच्या जीवनक्रमातही निसर्गाच्या सोबतीचा विसर पडू नये अशी शिकवण भारतीय परंपरा देते. निसर्गचक्राशी समरस होऊन मानवी जीवन पुढे जात राहावे यासाठी त्यांची सांगड सृष्टीच्या बदलाशी घालण्यात आली आहे व त्यानुसार आपल्याकडे 12 महिन्यात विविध सण, व्रत हे दिसून येतात. या महिन्यात पृथ्वीने आपल्या अंगावर हिरवी शाल आणि त्यावर रंगीबिरंगी फळं फुलांची वेलबुट्टी धारण केलेली असते. असे नयनरम्य दृश्य मनाला आल्हाददायकता देते आणि बालकवीप्रमाणे गुणगुणू लागते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. अशा प्रकारे आनंद द्विगुणित करणारा, व्रतवैकल्याची उधळण करणारा हा श्रावण मास सर्वांना निराळा वाटतो. श्रावण महिन्यामध्ये आपण बरेचसे व्रतवैकल्य, पूजापाठ हे करत असतो. श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो. म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महादेवांना शिवामूठ वाहिली जाते. महादेवांचा अभिषेक केला जातो. त्यांचे पठण, होम, हवन, उपवास, व्रतवैकल्य हे केले जात असतात. त्यात निराहार व्रत, एकान्न व्रत, मौन व्रत, कर्पूर होम, दानधर्म असे केले जाते. श्रावण महिना हा विविध कार्यक्रमांनी भरगच्च असलेला, निसर्गाविषयी कृतज्ञता जाहीर करणारा एक आनंदाचा सोहळाच आहे. त्याचप्रमाणे या महिन्यात आपण दर शुक्रवारी जिवंतिकाचे पूजन करत असतो. म्हणजे आपण आपल्या मुलाबाळांचं आयुष्य सुखाचं व्हावं यासाठी ही जिवंतिकाचे पूजन करत असतो. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला जिवंतिकाचे पूजन करायचे असते. त्याचप्रमाणे सौभाग्यदायक मंगळागौरीचा उत्सव देखील या महिन्यातच आपण साजरा करत असतो. नवविवाहित मुली आपल्या माहेरी येऊन मुक्त हस्ताने खेळून, गाणे म्हणून, जागरण करून शिवपार्वती, गणेशाचे पूजन हे करत असतात. त्याचप्रमाणे या महिन्यात नागपंचमी, बैलपोळा मोठ्या उत्साहात आपण साजरा करत असतो. तर सागराशी संबंधित असलेली नारळी पौर्णिमा देखील साजरी करण्यात येते. बहीण भावाचे पवित्र प्रेमाचे बंधन, राखी पौर्णिमा हा सण सुद्धा आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा करत असतो. त्याचप्रमाणे आदर्शाचा उच्चांक असलेला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव देखील आपण मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो. असा हा श्रावण महिना किती वर्णावा, त्याचा महिमा मन, बुद्धी, देहाला प्रफुल्लित करणारा असतो. पारंपरिक रीतिरिवाज जोपासणारा, सांस्कृतिक लोकगीत, खेळांशी शाश्वत मूल्य जपायला शिकवणारा हा महिना आहे. अशा या श्रावण महिन्यात आपण बरेचसे व्रतवैकल्य, उपवास, जप, तप हे करत असतो. महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची आराधना करत असतो. त्यांचे पूजापाठ, मंत्रजाप हे करत असतो. तर आजच्या श्रावण महिन्याची सुरुवात देवपूजेनेच केलेली आहे. सर्वात आधी मी कालची जी पूजा होती ती उचलून घेतलेली आहे आणि ती जागा स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यानंतर देवपूजेला सुरुवात केलेली आहे. एक एक करून सर्व देवी देवतांना स्नान घातलेले आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे सर्व देवांना पंचामृताने स्नान घातलेले आहे. तर एक एक करून सर्व देवी देवतांना प्रथम शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि नंतर परत एकदा शुद्ध जलाने मी स्नान घालून घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे देवपूजा ही पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर सर्व देवी देवतांना गंध, अक्षत, फुलं हे अर्पण करणार आहे. तर जे सर्वात आधी पुरुष देवता आहेत त्यांना
गंध लावून घेते आणि त्यानंतर जे स्त्री देवता आहेत त्यांना हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे। त्यानंतर एक एक करून सर्व देवतांना फुलेसुद्धा अर्पण करणार आहे। तर आज श्रावण शुक्रवार, श्रावणाचा पहिला दिवस आणि शुक्रवार आलेला आहे। तर बऱ्याच महिला ह्या श्रावण शुक्रवारपासून वैभव लक्ष्मी व्रत करायला सुरुवात करत असतात। आपल्यापैकी बऱ्याचशा महिला हे वैभव लक्ष्मी व्रत या श्रावण शुक्रवारी करत असतील। बऱ्याच महिला किंवा मुलीसुद्धा लग्नाआधी हे वैभव लक्ष्मीचं व्रत करत असतात। आता वैभव लक्ष्मी व्रत हे अतिशय जुन्या काळापासून चालत आलेलं आहे। बऱ्याचशा महिला हे व्रत करत आलेले आहे आणि अतिशय प्रभावी असं हे व्रत आहे। या व्रतामध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा करायची असते। तर हे व्रत आपण का करतो? कुणाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा कुणाचं लग्न जमत नसेल, कुणाला आर्थिक अडचण असेल, तर यांसाठी हे वैभव लक्ष्मी व्रत हे केलं जात असतं। तर आज श्रावणातला पहिला शुक्रवार आहे म्हणून आज आपल्याला जिवंतिकाची पूजा करायची आहे। तर मी इथे भिंतीलाच हा फोटो चिकटवून घेतलेला आहे। त्यानंतर देवघराच्या अगदी बाजूलाच मी ही पूजा मांडणी करणार आहे। त्यासाठी मी फोटो लावून घेतलेला आहे। फोटोमधील सर्व त्यांना हळदी कुंकू आणि अष्टगंध लावून घेणार आहे। बघू शकता इथे फोटोमध्ये मधोमध ज्योतीचा फोटो दिलेला आहे। अशा प्रकारची ज्योतीची पूजा ही आपल्याला प्रत्येक शुक्रवारी श्रावणामध्ये करायची आहे। याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तरी एकदा नक्की बघा। तर असा फोटो मी इथे भिंतीला लावून घेतलेला आहे। त्यानंतर एक चौरंग घेतलेला आहे आणि चौरंगामध्ये वस्त्र टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आता सर्व देवी देवतांना हळदी कुंकू आणि अष्टगंध लावून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला या देवीची ओटी भरायची असते। प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या सुखासाठी या जिवती मातेची पूजा करायची असते, तिची ओटी भरायची असते। सोबतच हा जो फोटो आहे तर त्याला आपल्याला अगाळ्याचा आणि दुर्वांचा हार घालायचा असतो। तर मी इथे आधीच दुर्वांचा आणि अगाळ्याचा हार तयार करून घेतलेला आहे, तो मी आता हे फोटोला लावून घेणार आहे। आपल्याला शक्य होत असल्यास आपण या फोटोची फ्रेम तयार करू शकतो। माझ्याकडे फोटोच होता म्हणून मग मी तिला तो अशा प्रकारे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता या ज्योतींची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ओटीसुद्धा भरायची आहे। ही ओटी आपल्याला प्रत्येक शुक्रवारी भरायची असते, म्हणजे श्रावणातले जेवढे शुक्रवार येतात त्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला अशाच प्रकारे पूजा करायची असते आणि जिवती मातेची ओटी भरायची असते। यासोबतच आपल्याला या दिवशी पूजा करून झाल्यानंतर जिवत्यांची कहाणीसुद्धा वाचायची असते। त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी जेव्हा आपण ही पूजा मांडणी करतो तर एखाद्या तरी शुक्रवारी आपण धोडाचा स्वयंपाक करायचा आहे, पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक तरी सवाष्ण आपण जेवू घालायची आहे। आपल्याला प्रत्येक शुक्रवारी शक्य होत नसेल तर आपण एखाद्या शुक्रवारी तरी हे नक्की करायचे आहे। त्यासोबतच ही पूजा करून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपण आपल्या मुलांना ओवाळायचे आहे। प्रमाणे आपण त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेस त्यांचे औक्षण करतो, त्याचप्रकारे आपल्याला या दिवशी सुद्धा त्यांना ओवाळायचं आहे, त्यांचं औक्षण करायचं आहे। आपले मुले जर शिक्षणासाठी कुठे लांब राहत असतील तर आपण अशा वेळी 4ही दिशांना तांदूळ उडवायचे आहेत आणि त्यांचे औक्षण करायचे आहे। मात्र मुलं जर आपल्याजवळ असतील तर आपण ज्याप्रमाणे वाढदिवसाच्या वेळेस त्यांचं औक्षण करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला त्यांचं औक्षण करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला। अशा प्रकारे माझी इथे ओटी भरून झालेली आहे। त्यानंतर ओटीवरती आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहायच्या आहेत, सोबतच एक फूलसुद्धा ठेवायचं आहे। ही साधी सोपी 5 ते 10 मिनिटात होणारी ही पूजा आहे, आपण नक्की करायची आहे। तर आता ही जिवतीची पूजा करून झालेली आहे। त्यानंतर आता ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला बघितलं की श्रावणामध्ये शुक्रवारपासून बऱ्याचशा महिला ह्या वैभव लक्ष्मी व्रत करत असतात, तर मी सुद्धा आतापर्यंत वैभव लक्ष्मी व्रत केलेलं नाही। मात्र मी जी प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी कुंचन सेवा करत असते तर ती आता ही पूजा मांडणी करण्यासाठी देवघराच्या बाजूची जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे। स्वच्छ कापडाने ती पुसून घेतलेली आहे। त्यानंतर त्या जागेवरती हळदी आणि कुंकवाचं मिश्रण एकत्रित करून घेतलेलं आहे आणि त्यांनी
स्वास्तिक काढून घेणार आहे। त्यानंतर स्वास्तिकवरती हळदी, कुंकू आणि अक्षदा परत एकदा वाहून घेणार आहे आणि त्यानंतर त्यावरती एक पाट मांडलेला आहे। त्या पाटावरती लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। आपली नेहमीची जी कुंचन सेवा असते तीच मी या ठिकाणी मांडून घेणार आहे। तर आज कुंचन सेवा ही देवघराच्या अगदी समोर न मांडता मी अशा प्रकारे बाजूलाच मांडून घेणार आहे। तर या लाल वस्त्रावरती सर्वात आधी महालक्ष्मीचा जो फोटो होता त्यामध्ये महालक्ष्मी माता आहे, गणपती बाप्पा आहेत, कुबेर भगवान आहेत, भगवान विष्णू आहे, माता सरस्वती आहे। तर यांचा जो फोटो आहे तो मी इथे ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर आता कुंचन सेवेला सुरुवात करणार आहे। तर सर्वात आधी आज शुक्रवार आहे, तर आपण प्रत्येक शुक्रवारी अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा प्रज्वलित करत असतो, त्याची पूजा करत असतो। तर याची सुद्धा पूजा मी आज पाटावरतीच करून घेणार आहे। अगदी व्यवस्थित आणि छान अशी पूजा मांडणी होते। सर्वात आधी नेहमीप्रमाणे जो आपला अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याला हळदीने लेपन करून घेतलेला आहे। तर या हळदीमध्ये मी गुलाबजल टाकत असते। तर गुलाबजल टाकलेली हळद आहे त्याने लेपन करून घेणार आहे आणि अष्टलक्ष्मी दिव्यावरती ज्या 8 लक्ष्मी आहेत त्यांना सुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे आणि मधोमध आपले गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून घेणार आहे। तर अष्टलक्ष्मी दिवा आपण प्रत्येक शुक्रवारी प्रज्वलित करायचा असतो। सोबतच पौर्णिमा किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी जर आपण कुठली सेवा करत असू तर हा दिवा आपण आवर्जून प्रज्वलित करावा। अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित करणे म्हणजे फक्त धन ठेवणे एवढेच नाही। अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करणे म्हणजे लक्ष्मी मातेच्या 8 रूपांची पूजा करणे। ते आदिलक्ष्मी जी आपल्याला आध्यात्मिक शक्ती आणि शांती देते, धनलक्ष्मी जी आपल्याला संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते, धान्यलक्ष्मी जी आरोग्य पोषण सुनिश्चित करते आणि चौथी आहे गजलक्ष्मी जी शक्ती, राजेशाही आणि सन्मानाचे प्रतीक आहे, संतान लक्ष्मी जे कुटुंबाचे आणि आपल्या मुलांच्या वाढीचे आपल्याला आशीर्वाद देते, धैर्यलक्ष्मी जी शक्ती आणि शौर्य देते, विजयलक्ष्मी जी आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश मिळवून देते, विद्यालक्ष्मी जी आपल्याला ज्ञान, शिक्षण, कौशल्याचा आशीर्वाद देत असते। अशा प्रकारच्या या अष्टलक्ष्मीचे पूजन केल्यास आपल्याला भरभरून आशीर्वाद लाभतो। तर अशा प्रकारच्या ह्या अष्टलक्ष्मी असलेल्या दिव्याचे त्याला प्रत्येक शुक्रवारी पूजन करायचे असते। हा दिवा प्रज्वलित करायचा असतो, माता लक्ष्मीची आराधना करायची असते। त्याचप्रमाणे पूजा मांडणी करत असताना आपल्याला तशीच करायची नाही। पूजा मांडणी करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचे मंत्र किंवा स्तोत्र यांचे पठण करायचे आहे। आपल्याला जर मंत्र स्तोत्र पठण करणं शक्य होत नसेल तर आपण वर्णव मंत्राचं पठण करावे किंवा मग लक्ष्मी गायत्री मंत्राचे सुद्धा पठण केले तरी चालते। यासाठी मी इथे एक ताम्हण घेतलेला आहे, त्यामध्ये हळदी आणि कुंकू वाहून घेतलेला आहे, त्यावरती अक्षदा सुद्धा वाहून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला तांदळाच्या पिठाने रांगोळी काढायची असते। तर मी इथे एका बॉक्समध्ये आधीच एकदाच तांदळाचं पीठ हे तयार करून घेतलेलं आहे, जेणेकरून वेळेवर आपली धावपळ होत नाही। अगदी रांगोळीसारखं बारीक नसेल जमत तरी अगदी रवाळ थोड्या प्रमाणात आपण तांदळाचं पीठ हे तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून वेळेवर आपली धावपळ होत नाही। तर अशा प्रकारे तांदळाच्या पिठाने रांगोळी काढून झालेली आहे। त्यानंतर रांगोळीवरती सुद्धा हळदी आणि कुंकू वाहून घेतलेला आहे, सोबतच अक्षदा सुद्धा वाहून घेतलेल्या आहे। त्यानंतर 2 जोड पानं आपल्याला घ्यायची असतात नागवेलीची, ज्याला आपण खाऊची पाने असे म्हणतो। तर हे पाने मी घेतलेली आहे। याचा वेल मी बऱ्याचदा ऋषीचे पूजन करत असताना माझ्याकडे बघितलेला असेल। आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळं वेल अगदी छान आणि सुंदर दिसायला लागलेला आहे आणि या नागवेलीच्या वेलाला हिरवीगार पाने अतिशय सुंदर दिसतात। तर अशा प्रकारचे ही 2 जोड पाने मी घेतलेली आहे, त्यांना हळदी कुंकवाने अलंकारित करून घेतलेला आहे। त्यानंतर परत एकदा 5 पाने घेतलेली आहेत। हा सजावटीचा भाग आहे, आपल्या इच्छेनुसार आपल्याला जशी सजावट करायची तशी आपण करू शकतो। तर ही 5 पाने मी अशा प्रकारे दिव्यांच्या अवतीभोवती ठेवून घेणार आहे।
त्यानंतर या पानांना सुद्धा मी हळदी आणि कुंकू वाहून घेतलेलं आहे, सोबतच अक्षतासुद्धा वाहून घेतलेल्या आहेत। त्यानंतर जे हळदीने लेपन केलेलं होतं अष्टलक्ष्मी दिव्याला आणि गणपती बाप्पांना आणि अष्टलक्ष्मींना जे हळदी लावून घेतलेली होती, तर आता हळदी आणि कुंकवाने त्यांना अलंकारित करून घेणार आहे। त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेणार आहे। तर या अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये आपल्याला अष्टदल वातींचं छोटं कमळ तयार करायचं असतं, म्हणजे 8 वाती घ्यायच्या आणि त्याचं कमळाच्या आकाराची एक वात आपल्याला तयार करायची असते। तर ज्यावेळेस मी या दिव्याची पहिल्यांदा पूजा केली होती त्यावेळेस मी व्हिडिओमध्ये तशा प्रकारचं कमळाचं फूल हे तयार केलं होतं। अशा प्रकारचं कमळवात आपण तयार करू शकतो किंवा मग 2 वातींची मिळून 1 वात आपण तयार केली तरी चालेल, काही हरकत नाही। आज मला सुद्धा बऱ्याच सेवा आहेत म्हणून मग मी 2च वाती घेतलेल्या आहेत, तशा प्रकारचं कमळाची वात मी तयार केलेली नाही। आता इथे समोर जे आजूबाजूला 2 मोर आहेत तर त्यांना सुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे। दिव्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून घेणार आहे आणि त्यानंतर दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घेणार आहे। आता दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला तिळाचं तेल किंवा मग शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे। तर मी इथे तिळाचं तेल घेतलेलं आहे आणि तिळाच्या तेलानेच दिवा प्रज्वलित करून घेणार आहे। तर आता इथे पाण्याने स्नान घालून झालेलं आहे, त्यानंतर पंचामृताने स्नान घालत आहे। तर माता लक्ष्मीला अभिषेक करत असताना आपण ओम ऐं ह्रीं क्लीं किंवा मग माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र आपण पठण करायचं आहे। तर आता पंचामृताने स्नान घालून झालेलं आहे, त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहे। सोबतच मी माता लक्ष्मींना अभिषेक करण्यासाठी केशर, चंदन आणि हळदयुक्त असं मिश्रण तयार केलेलं होतं आणि त्याने आता माता लक्ष्मींना स्नान घालून घेणार आहे। त्यानंतर माता लक्ष्मींना परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेणार आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे। तर आता मूर्ती स्वच्छ करून झालेली आहे। त्यानंतर माता लक्ष्मींचं मरवट भरून घेणार आहे। त्यासाठी मी इथे एका छोट्या प्लेटमध्ये हळद घेतलेली आहे आणि हळदीमध्ये थोडं गुलाबजल टाकून घेतलेलं आहे। नंतर हे मिश्रण एकत्रित करून घेतलेलं आहे आणि आता या एकत्रित केलेल्या मिश्रणाने लक्ष्मी मातेचं मरवट भरून घेणार आहे आणि मधोमध लाल कुंकवाने एक छोटासा टिक्का लावून घेणार आहे। दिसायला सुद्धा बघा अतिशय सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती दिसते। त्याप्रमाणे आपण साज शृंगार करतो त्याचप्रमाणे अगदी देवींना सुद्धा केला तर देवींची मूर्ती किती छान आणि सुंदर दिसते बघा। मला असं मरवट भरायला खूप आवडतं म्हणून मी तुळजाभवानी मातेचे आणि माता लक्ष्मीचे सुद्धा अशा प्रकारे बऱ्याच वेळा माता लक्ष्मी आणि तुळजाभवानी मातेंचा शृंगार करत असते। आता मी इथे एक समई घेतलेली आहे, त्यानंतर समईवरती एक छोटं तांबण ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू हे वाहून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती एक छोटं वस्त्र टाकून घेणार आहे। तर इथे मी लाल वस्त्र घेतलेलं आहे, त्यानंतर त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून घेणार आहे आणि आता माता लक्ष्मीसाठी गुलाबांच्या ज्या पाकळ्या होत्या तर ते फूल तुटलेलं होतं म्हणून मग मी त्याचाच छोटासा हार तयार करून घेतला। गुलाबांच्या पाकळ्यांचाच छोटा हार तयार केलेला आहे, तर तो आता माता लक्ष्मीला घालून घेणार आहे। दिसायला सुद्धा बघा अतिशय सुंदर आणि छान अशी लक्ष्मी मातेची मूर्ती दिसते। त्यानंतर एक छोटा हार आहे तो सुद्धा लक्ष्मी मातेला घालून घेणार आहे आणि त्यानंतर मुकुट सुद्धा लक्ष्मी मातेला लावून घेणार आहे। आता हे करून झाल्यानंतर कुंचन भरायला सुरुवात करणार आहे। तर सर्वात आधी एक छोटा चौरंग घेतलेला आहे, त्यावरती एक छोटं तांबण ठेवलेलं आहे। तांबणाला सुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे, अक्षता सुद्धा वाहायच्या आहेत। सोबतच आपलं जे कुंचन आहे तर आता ते भरायला सुरुवात करणार आहे। तर त्यासाठी सर्वात आधी कुंचनवरती जे भगवान विष्णूंचे चिन्ह आहे त्यासोबतच माता लक्ष्मी, गजांत लक्ष्मी यांचे देखील चिन्ह आहे। त्याचप्रमाणे शंख, चक्र, गदा सुद्धा आहे, तर त्यांना सुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे। त्यानंतर कुंचन भरायला सुरुवात करणार आहे। तर हा कुंचन कसा भरायचा, कुंचन सेवा कधी करायची याबद्दलचा देखील संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, एकदा नक्की बघा। तर आता इथे कुंचनला हळदी कुंकवाने अलंकारित केलेला आहे। त्यानंतर आपल्याला कुंचनच्या खाली
अष्टदल काढायचं असतं. हे तुम्ही रांगोळीने सुद्धा काढू शकता किंवा मग रांगोळीने काढणं शक्य होत नाही, त्याला खूप वेळ लागतो. तर बाजारामध्ये रांगोळीचे साचे सुद्धा येतात, तर त्यामध्ये अष्टलक्ष्मी दल रांगोळी येते. किंवा मग आपल्याला ते मिळत नसेल तर आपण अशा प्रकारे 1-1 रुपयाचे किंवा मग 2चे घेतले तरी चालतील, 5चे घ्या. तर अशा प्रकारची नाणी घेऊन आपल्याला त्यांचे अष्टदल काढायचे आहे. तर इथे मी 5-5चे नाणे घेत असते. तर यांना सुद्धा आता हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यावरती कुंचन ठेवून कुंचन भरून घेणार आहे. तर आता एक एक करून कुंचनमध्ये सर्व रत्न मी टाकून घेणार आहे. सोबतच आपल्याला तांदूळ सुद्धा टाकायचे असतात आणि हळदी आणि कुंकू सुद्धा वाहून घ्यायचं असतं. तर आता इथे एक एक करून सर्व रत्न मी कुंचनमध्ये टाकून घेतलेली आहेत. त्यानंतर कुंचनचे आपल्याला पूजन करायचे आहे आणि सोबतच जो चांदीचा शिक्का होता तर त्याच्यावरती माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि गणपती बाप्पा आहेत. तर त्यांचे सुद्धा पूजन करून घेणार आहे आणि हा शिक्का कुंचनवरती ठेवून घेणार आहे. ही कुंचन सेवा आपल्याला प्रत्येक शुक्रवारी किंवा मग आपण मंगळवारी सुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे पौर्णिमेला आपण ही पूजा करायची असते. पौर्णिमेला कुंचन सेवा करणे हे अतिशय शुभ मानले जाते. तर आता इथे या शिक्क्याला मी हळदी आणि कुंकू वाहून घेणार आहे. त्यानंतर हा कुंचनमध्ये ठेवून घेणार आहे. सोबतच जे जास्वंदाचं आणि कमळाचं फूल आहे तर ते सुद्धा कुंचनवरती ठेवून घेणार आहे. याबरोबर माता लक्ष्मीला लाल गुलाब अतिशय प्रिय आहे, तर लाल गुलाब सुद्धा कुंचनवरती वाहून घेणार आहे. सोबतच आपल्याकडे जर गुलाब अत्तर असेल, मोगरा किंवा जर कुठलं अत्तर असेल तर ते सुद्धा आपण एखाद्या गुलाबाच्या फुलाला लावून लक्ष्मी मातेला ते अर्पण करायचं आहे. अशा प्रकारची कुंचन सेवा ही प्रत्येक शुक्रवारी मी करतच असते. पण आज श्रावणातला पहिला शुक्रवार आहे. बऱ्याच महिला वैभव लक्ष्मी व्रत हे आजपासून सुरू करत असतात. मी वैभव लक्ष्मी व्रत नाही केलं, पण मी अशा प्रकारे मग लक्ष्मी मातेची छोटीशी पूजा मांडणी केलेली आहे. तर अशा प्रकारे आजची ही सेवा संपूर्ण झालेली आहे. यासोबतच जे श्रीयंत्र आहे तर त्यावरती सुद्धा 16 वेळा कुंकुमार्चन करणार आहे. तर आपण सुद्धा आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी नक्की करा आणि नसेल तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा फोटोवर सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो. कुंकुमार्चन विधी आपण आपली पूजा झाल्यानंतर सकाळच्या वेळेलाच लगेच करायचा आहे किंवा मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला केला तरी चालेल, काहीच हरकत नाही. तर आता इथे मी नैवेद्य दाखवणार आहे. तर त्यासाठी मी एक छोटा चौरंग घेतलेला आहे. त्यावरती मी महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून घेत आहे आणि यासोबतच एक छोटा तांब्या किंवा मग एका ग्लासमध्ये पाणीसुद्धा भरून ठेवणार आहे. तर आता यानंतर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की महालक्ष्मी पूजेसाठी मी पावलं घेतलेले आहेत. सोबतच ही मातीची प्लेट घेतलेली आहे. तर हे सुद्धा मी आज पूजेमध्ये ठेवून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारचे सुंदर असे लक्ष्मी मातेची पावलं आहेत. तर यांची पूजा देखील आज या पूजेमध्ये मी करणार आहे. तर आज श्रावणामधला पहिला शुक्रवार होता आणि लक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे. तर मग पहिल्यांदाच या पावलांची सुद्धा मी येथे पूजा करणार आहे. तर त्यासाठी ही जी मातीची सुंदर अशी प्लेट आहे ही मी हे पाटावरतीच देवीच्या बाजूला ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर अशी ही मातीची देवी लक्ष्मीचे पावले आहेत. तर ते सुद्धा पूजेमध्ये ठेवून घेणार आहे आणि या पावलांमध्ये आपण हळदी कुंकू भरू शकतो. तर या पावलांमध्ये हळदी आणि कुंकू मी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता यांची पूजा करणार आहे. तर सर्वात आधी पावलांना हळदी आणि कुंकू वाहून घेणार आहे. त्यानंतर पावलांवरती फुलं अर्पण करणार आहे. तर अशा प्रकारची सुंदर अशा पावलांची पूजा सुद्धा करून झालेली आहे. त्यानंतर आता पूजेसमोर रांगोळी म्हणून मी घरीच अशा प्रकारची असे बाजारात रांगोळीचे पॅचेस येतात तशाच प्रकारची रांगोळी मी घरी तयार केलेली आहे. तर ही कमळाची आणि छोटे छोटे मोरपंख मी अशी घरीच तयार केलेली आहे. तर ते आता मी इथे पूजेसमोर ठेवून घेणार आहे. तर बघू शकता दिसायला सुद्धा अगदी सुंदर आणि छान असे दिसतात. अगदी थोड्या वेळातच आपली रांगोळी जी आहे ती लवकर तयार होते.
आणि दिसायला सुद्धा आपली रांगोळी अतिशय छान आणि सुंदर अशी दिसते। तर अशा प्रकारची पूजा आता करून झालेली आहे। त्यानंतर आता आरती करणार आहे। देवांना धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेणार आहे। तर अशा प्रकारची साधी सोपी पूजा ही करून झालेली आहे। तर अशा प्रकारची श्रावणाच्या पहिल्या दिवसाची पूजा, देवपूजा, ज्योतीची पूजा, सोबतच उंबरठा पूजन आणि लक्ष्मी मातेची पूजा, कुंचन सेवा, अष्टलक्ष्मी दीप सुद्धा प्रज्वलित करून झालेला आहे आणि आता श्रीयंत्रावरती कुमकुम अर्चन विधी करणार आहे। तर अशा प्रकारची साधी सोपी सेवा माझी करून झालेली आहे। तर तुम्ही या श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कोणकोणत्या सेवा केल्या हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।